अरे हाँ Go back to your village, man. ओ वाओ, जहाँ से भी आया हो ना खुद के दम पे आओ, ऐसा नहीं है। मैं दम पे आया, इसके दम पे आया, कौन बोल रहा है? अरे जा फटे यार। कौन बोला है? Go back to your village. गो बॅक टू युअर विलेज मॅन. जसं काय केदो मोठं सिटी असून इलो आणि आम्ही इलो विलेजातून आणि गो बॅक टू युअर विलेज. आमच्या विलेजातल्या लोकांनी इतके वोट केले ना, वोटा वांगडा तुका कपडे पाठवून देतील. आणि हीच ती वेळ असं मला वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रानं वोट करा. सगळ्या मराठी लोकांनी, सगळ्या गावातल्या गाववाल्यांनी सगळ्यांनी वोट करा. आता तर आमका बघूचाच असा कोण विलेज गो बॅक टू युअर विलेज जाता. तो प्रणित तर येताच कमा नाही बाहेर. प्रणित आताच ठेवचा. त्यामुळे सगळ्यांनी वोट करा. सेंडिंग यू, टेल हिम टू कम मैन टू मैन. मैं दिखता नहीं हूँ. अरे वो मेरा कंसर्न है ना. बिल्कुल. ये फालतू तुम्हारे से मुद्दे नहीं उठाता. रोटी कम पड़ गई, मैं चॉपिंग नहीं करूंगा. गलत तो नहीं दिख रहे हो. यही चीजें करता है वो. उस दिन उसको पता था कल ही कि चॉपिंग करते वक्त ही रोटी कम हो रही थी. उसने रुका कि झगड़ा बड़ा हो जाए उसके बाद मैं करता हूँ. ये सब चिंदीगिरी करके फेमस नहीं होना मेरे को. आणि काय आहे ना, बिग बॉस हे घर असंच आहे. आतमध्ये गेल्यानंतर काय वाटतं हे माझ्याशिवाय दुसरं कोणाला माहिती. तर सेम प्रणितची अवस्था तशीच आहे. आपण असे नाही आहोत की जाऊन उगीच काहीतरी किडे करा, मुद्दे बनवा आणि त्याच्यावरती भांडून दाखवा, दिसण्यासाठी काहीतरी वेगळं करा. हे करणाऱ्यातले कोणीही आपण नाही आहोत आणि त्यामुळे तेच प्रणित करतोय. त्याच्यामुळे आपल्या भावाला सपोर्ट करा, भरपूर सारे वोट्स करा. कोणाला वोट करायचंय? हा काही प्रश्न आहे येडे प्रणितला.